व्यक्तिगत विकास पहा, महसूल खात है ना। महसूल म्हणजे काय? रेती घाट, चंद्रपूरचा रेती घाट पूर्ण त्यांनी घेतलेला आहे, जिल्ह्याचा रेती घाट। हे जे उभे हा जो आहे ना दलाल, त्यांचा जो नगराध्यक्षाचा उमेदवार आहे, तो उमेदवार नाही दलाल आहे, त्याच्याकडे सर्व नोटा जमा होतात आणि तोच टेंडर फ्लोट करते आणि तोच टेंडर चेन बनवते आणि जे दुसरे आले की त्यांना घरी बसवते। हे जितकं रेती घाटचं वाढलेलं रेट आहे ना, काय महाग आहे रेती, हे बावनकुळीची देण आहे, समजलं का? खूप घोटाळे, जमीन घोटाळे ती इतके आहेत, आता सर्व काढणार। खूप आता मला मटेरियल मिळालेलं आहे। बावनकुळे, तुम्ही एवढी मोठी चूक केली, तुला सुद्धा माहीत नव्हतं की तू सुलेखा ताईला चेतावलेलं आहे। तुम अभी देखते जाना, अभी तो ये क्या बोलते ट्रेलर है, अभी फेल ये का आले, कारण पार्थ पवारचं जे अजित पवारचं प्रकरण आहे ना पुण्याचं, जे जमिनीचं प्रकरण आहे, त्याला मंजुरी आमच्याच चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी महसूल मंत्री म्हणून दिलेली, हा माझा आरोप आहे। त्याच्यामध्ये भागीदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे। त्या अजित पवारचं जे जमिनीचा घोटाळा बाहेर आलेला आहे ना पार्थ पवारचा, त्याच्यामध्ये अजित पवार सोबत चंद्रशेखर बावनकुळेची भागीदारी आहे आणि ती भागीदारी लपवण्यासाठी कामठी शहरामध्ये त्या माजी नगराध्यक्षसह 8 लोकांना घड्याळ हातात दिली बावनकुळेंनी। काय गरज होती कामठीमध्ये द्यायची? बीजेपीमध्ये एवढी ताकद नाही का लढवण्याची? 34 उभे केले, 34 निवडून आणणार असं का नाही म्हटलं त्यांनी?